मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 8 ते गौऱ्या रस्ता सांख्यिकी क्रमांक 240 या पुलाचं बांधकाम तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार या पुलाचं भूमिपूजन डॉक्टर विजयकुमार गावित माजी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आणि हिना विजयकुमार गावित माजी खासदार नंदुरबार लोकसभा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली गौऱ्या गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील भाजपा तालुका अध्यक्ष अक्राणी यांच्या उपस्थितीत दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी उद्घाटन संपन्न झालं होतं। पण या पुलाच्या बांधकामासाठी करोडो रुपये अंदाजित रक्कम मंजूर करण्यात आली होती, पण आता 3 वर्ष होऊन सुद्धा अद्याप या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे गौऱ्या ते चुलवड या गावातील लोकांना नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात रस्ते खोदकाम आणि दुरुस्तीच्या कामांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साधारणतः 31 मे किंवा जूनच्या सुरुवातीला रस्ता खड्डे बुजवून वाहतुकीसाठी सुरक्षित करणं बंधनकारक असतं। पावसाळ्यात नवीन रस्ते खोदण्यास किंवा काँक्रिटीकरण करण्यास पूर्णपणे बंदी असते। आधीच खोदलेले रस्ते, केबलचे खड्डे किंवा चेंबरची कामं पावसाळ्यापूर्वी डांबर किंवा खडे टाकून तातडीनं बुजवावे लागतात। काम अर्धवट असल्यास तिथे बॅरिकेड्स, धोक्याचे फलक किंवा रात्रीच्या वेळी दिशादर्शक दिवे लावणं कंत्राटदाराला बंधनकारक असतं। परंतु गौऱ्या ते चुलवड पुलाचं बांधकाम हे पावसाळ्यात सुरू करतात आणि पावसाळा संपला की पुलाचं काम बंद करतात। यातून ठेकेदाराला बांधकामात भ्रष्टाचार करायला वाव मिळतो। पुराच्या पाण्यानं पूल वाहून गेला, बांधकाम वाहून गेला असा खोटा अहवाल सादर करून भ्रष्टाचार केला जातो। या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्सचे धडगाव तालुका अध्यक्ष सुनील तडवी यांनी संघटनेतर्फे दिलाय। जय जोहार, जय आदिवासी। आज आम्ही सुलवड ते गौऱ्या या 2 गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे। या ठिकाणी आलो आहे। हे काम मागील 3-4 वर्षापासून सुरू आहे। जेव्हा पाऊस सुरू होण्यापूर्वी हे काम सुरू होत करतात, पाऊस आल्यानंतर बंद करून घेतात, असंच दरवर्षी सुरू असतं। तर हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आम्ही आलो आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं नाही तर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। म्हणून जर त्यांना निलंबित केलं नाही तर आम्ही आंदोलनसुद्धा करणार आहोत। या मागणीसाठी हे काम लवकरात लवकर 2 गाव 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, अक्राणी।